रोहित पदरक आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी बाजारी जाईन भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन रोहित पदरक आला खांद्यावरी रोहित पदरक आला खांद्यावरी रोहित पदरक आला खांद्यावरी रोहित पदरक आला खांद्यावरी हाती घेईन तर खांद्यावरी विना आता माझं कोणा करी हे बरा लवचिक जाऊ घरा आता काही जाऊ घरा हे बरा लवचिक जाऊ घरा हे बरा हरीने अवया हरीने हरिले माझ चित्त भार वित्त विसरले हरिले हरिले माझ चित्त भार वित्त विसरले हरिले हरिले माझ चित्त भार वित्त विसरले हरिले हरिले माझ चित्त भार वित्त विसरले पारखियाची सांगते हरिले 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 माझ चित्त भार वित्त विसरले हरिले हरिले माझ चित्त भार वित्त विसरले हरिले हरिले माझ चित्त भार वित्त विसरले पुण्यवावनिया थेली पुण्यवावनिया थेली पुण्यवावनिया पुण्यविने बोला पुण्यविने पुण्यविने नादे पुण्यविने बोला पुण्यविने पुण्यविने नादे पुण्यविने नादे नादन समय त्रिभुवनी नादन समय त्रिभुवनी नादन समय खंडेराया तुझे करीते न बसो खंडेराया तुझे करीते न तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा माता भगिनी आणि वरिष्ठ जन यांनी सर्वांनी आज या मंडपात बसण्याची कृपा करावी. आलेल्या सर्व मान्यवर वारकरी माता भगिनी आणि मान्यवर ज्येष्ठ नागरिक यांनी देखील या ठिकाणी आणि सर्व उपस्थित मान्यवर यांनी या ठिकाणी बसण्याची कृपा करावी. थोड्याच वेळात या ठिकाणी कीर्तनाचा आनंद घ्यायचा आहे. आज बघू शकतो आपण अशा प्रकारे संत निवृत्तीनाथ महाराजांची वारी या ठिकाणी वर्ष 10वा संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा हा श्री क्षेत्र नायगाव पंचक्रोशीतून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नगरीमध्ये येतो असताना दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे या ठिकाणी नाशिकच्या या पंचक्रोशीमध्ये सन्माननीय महोदय या ठिकाणी माऊली गामणे साहेब जी रवी गामणे साहेब यांच्या या निवासस्थानी आज या वारकरी माय माऊलीचं या ठिकाणी पायदिंडीचं आगमन खूप गुण्या गोविंदाने आनंदात सोहळा साजरा होतोय. अशाच पद्धतीने यांच्या सोबत ही त्रिमूर्ती आहे. सन्माननीय सूर्यवंशी साहेब आहेत, आमचे पंडितजी आहेत,
या ठिकाणी यांच्या सोबत ही त्रिमूर्ती रवी गामणे साहेबांचे चिरंजीव प्रसाद दादा असतील, ते ठाकरे साहेब असतील, सोनार साहेब आहेत या ठिकाणी, आबाजी घाटोळ साहेब आहेत. अशीच प्रसिद्ध मंडळी या ठिकाणी उपस्थित असते. माऊलींचं या ठिकाणी हे अगत्य असं कार्य निष्पापणे सोहळा हा साजरा होतो.
सकळ येते ते निवृत्तीचे पाय तेथे पुढे दे माझ्या मना देव वसे चित्ते त्याची गराबी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वाभि वासना. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा असून या अभंगामध्ये आपल्याला संगती कुणाची घडावी याची प्रार्थना, याचं मनोगत हे भगवंतापुढे ते तुमचं पाठ आहे म्हणून सांगतोय, नाही तर ते काय त्यातलं नाही. होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा पुन्हा एकदा ऐका. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट आई बापाची केली सेवा झाले पाप सारे नष्ट भक्ती पाहुनी भक्ताला आले भेटाया श्रीहरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. बघा बाकीचं सगळं सोडून द्या. तो पुंडलिक कसा होता? तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट आई वडिलांची सेवा करणार एक वर्ग आहे. अजून दुसरं उदाहरण तुम्हाला सांगता येईल ते म्हणजे श्रावण बाळाचं उदाहरण. बघा परिस्थिती नव्हती, गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला श्रावण बाळ. आई वडील अंध होते, म्हातारे होते, शरीर जर्जर झालं होतं आणि अशा अवस्थेमध्ये एक तरणा बाळ मुलगा आणि त्या तरणा बाळ मुलाकडे आई वडील अपेक्षा करतात, बाळा अरे तीर्थयात्रा करावी अशी इच्छा वाटते, तीर्थयात्रा घडवशील का रे आमची. श्रावण बाळाने कुठल्याही गोष्टीला विलंब नव्हता लगेच उत्तर दिलं, हो बाबा, हो आई, मी तुला तीर्थयात्रेला घेऊन जाईल, तुम्हाला दोघांना जाण्याची व्यवस्था करतो. काय करावं व्यवस्था? परिस्थिती नाही, टांगा पाहायचा तर पैसा लागेल, घोडा पाहायचा तर चारा लागेल, जमीन लागेल, जुमना लागेल, सगळं लागेल. या सगळ्या सामग्री माझ्याकडे उपलब्ध नाही. मग कसं नाव माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रेला? त्यावेळेला त्या श्रावण बाळाने एक पारडं बनवलं, त्याला कावड म्हणतो आपण. ती कावड बनवली आणि त्या कावडीमध्ये एका पारड्यामध्ये स्वतःच्या वडिलांना बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये स्वतःच्या आईला बसवलं आणि तीर्थयात्रा करत करत तो श्रावण बाळ खऱ्या अर्थानं आई वडिलांच्या वचनातून मुक्त होण्यासाठी तीर्थयात्रा करण्यासाठी झाला. अरे प्राण गेला पण आई वडिलांचं वचन त्याने मोडलं नाही. याला म्हणतात मातृपितृ सेवा. विठ्ठला मुलगा देश सेवेमध्ये रुजू होतो, त्याचं नाव होतं भगतसिंग. अनेक आंदोलनामध्ये मोठमोठ्या स्वातंत्र्य वीरांसोबत तो छोटासा मुलगा 17-18 वर्षाचा मुलगा सहभागी होतो आणि खऱ्या अर्थानं शेवट इंग्रजांच्या हाती लागले जातात. लागल्यानंतर त्यांना फाशीची तारीख फिक्स होते. बघा, एक माऊली आहे, एक आई आहे. आपला मुलगा फाशीवरती जाणार, देशासाठी जाणार म्हणून अंतःकरणामध्ये कळवळा फुटतोय. अरे उद्या आपलं लेकरू मरणार आहे, उद्या आपलं लेकरू खऱ्या अर्थाने फाशीच्या तख्तावरती उभं राहणार आहे, उद्या आपल्या लेकराचं प्रेत आपल्याला समोर येणार आहे. अरे जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकराला पाहिलं पाहिजे, माझ्या मुलाला भेटलं पाहिजे, अरे माझ्या बाळाची खऱ्या अर्थाने गळा मिठी घेतली पाहिजे. त्या माऊलीचं वात्सल्य भाव उत्पन्न झाला, मातृत्व जागा झालं आणि ती आई खऱ्या अर्थाने जेलच्या दिशेने धाव घेतली आणि जेलकरांना विनंती करते, जेलरला विनंती करते, मला माझ्या लेकराला भेटायचंय, माझ्या बाळाला भेटायचंय, मला माझ्या भगतला भेटायचंय. आणि असं सांगितल्यानंतर जेलरने ती विनंती मान्य केली आणि आईची आणि लेकराची भेट घडवून दिली. लेकराला पाहता क्षणी ती माऊली रडायला लागली माऊली. ती आई रडत असताना ते 17-18 वर्षाचं लेकरू सांगते, आई का रडतेस ग आई, रडू नकोस आई. त्यावेळेस त्या माऊलीच्या मुखातून निघलेले शब्द असे आहे, ते म्हणते, बघत तुला वाईट वाटतं का रे मी रडते?
वाईट वाटतं ना तुला मी रडते, पण तुला नाही समजणार मी का रडते. अरे ज्या दिवशी तू कोणाची तरी आई होशील ना तेव्हा तुला कळेल मी का रडते. ज्या दिवशी तुला कोणीतरी मुलगा होईल, कुठेतरी मुलगी होईल, ज्यावेळेस तुला मातृत्व जागा होईल त्यावेळेस तुला कळेल एक आई आपल्या लेकावरती किती प्रेम करते, एक आई आपल्या बाळावरती किती प्रेम करते हे तुला नाही समजणार. पण तरी सुद्धा तो भगत सांगत होता, आई रडू नको आई, इथून पुढे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळेल की नाही मला माहित नाही, पण या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तुझं एक लेकरू सहभागी झालं आणि तुझं लेकरू आज देशासाठी मरणाला सामोरं जात आहे. इथून पुढची येणारी पिढी ज्यावेळेला समोर येईल, ज्यावेळेस भगतसिंगाचं नाव घेईल त्यावेळेस कोणी असं म्हटलं नाही पाहिजे भगतसिंग हसत हसत फासावरती गेला खरी, पण त्याचे आई वडील रडत रडत त्याला वाटी लावत होते. असं नको घडायला. आई तू एक शुराची पत्नी, शुराची आई आहे. आई तू एक धर्मयोद्ध्याची आई आहे. तू देश सेवेसाठी मरणाऱ्या लेकराची आई आहेस. रडू नको आई, हसत हसत मला वाटी लाव. इथून पुढची पिढीला कळलं पाहिजे, या इंग्रजांना कळलं पाहिजे की अरे या देशातली माऊली आपल्या देश सेवेसाठी आपल्या लेकराला हसत हसत पुढे पाठवतील. अरे एक भगतसिंग मेल्यावरती हजारो भगतसिंग या ठिकाणी जन्माला आले पाहिजे असा शब्द देणारा जर कोण असेल तर देश सेवेसाठी रुजणारा देशभक्त, देश सेवेसाठी मारणारा आमचा भगतसिंग होता. याला म्हणतात देशभक्ती. विठ्ठल देवभक्त. देवभक्त अतिशय महत्वाचं सांगितलं जातो मायबाप. बघा जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वांज बली क्या जानेगा नोर. बघा जननीला एखाद्या माऊलीला जर जन्म द्यायचा असेल तर त्या माऊलीने एखाद्या दानशूर लेकराला जन्म दिला पाहिजे. एखादी माऊली जर बाळाला जन्म देणार असेल तर एका शूरवीराला जन्म दिला पाहिजे. नाहीतर जननी वांज बली एक तर भक्ताला जन्म दिला पाहिजे. आपण बघा कुठल्याही यादीत बसतो हे आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्या स्वतःला आनंद वाटला पाहिजे की नाही यार मी देश सेवेसाठी काहीतरी बलिदान देतोय. माझं कर्तृत्व धर्मासाठी आहे, माझं कर्तृत्व दान धर्मासाठी आहे, माझं कर्तृत्व संप्रदायासाठी आहे, माझं कर्तृत्व देवदेश धर्मासाठी, साधू संतांसाठी, असं आपल्याला स्वतःला स्वाभिमान वाटावा. इतकं छान कर्तृत्व आपलं असलं पाहिजे. बघा देशभक्त अतिशय महत्वाचा आहे. काय असतो तो देवभक्त, काय असतो भगवंत भक्त, काय असतो हरिभक्त, याचं दिग्दर्शन करत असताना हरिभक्ताचे काही लक्षण आपल्याला सांगितले जातात. कसे असतात हरिभक्त? जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भाव हो विष्णुमय जग. ही विठ्ठल ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विष्णुमय जग. खऱ्या अर्थाने हरिभक्त कोणाला म्हटलं जातं? जो प्रत्येकामध्ये भगवंत पाहतो, जो प्रत्येकामध्ये निवृत्तनाथांना पाहतो. वारी चालत असताना एखादी माऊलीचा पाय लचकला, दुसरी माऊली येऊन तिला सहकार्य करते, खऱ्या अर्थाने त्याला हरिभक्त म्हटलं जातं. एखादी माऊली खऱ्या अर्थाने ती थकली आहे, तिला तिचा बोजा अनावर होतोय, तिला तिचा बोजा सहन होत नाही, दुसरी माऊली येते म्हणते आजीबाई तुमचा बोजा माझ्याकडे द्या, तुम्ही सावकार झाला. एखाद्या माऊलीच्या पायाला फोड आले असते, तिच्या पायात चप्पल नाही, पण दुसरा कोणीतरी दादा येतो, ताई हे ताई आता तू थकली आहेस का, तुला चालता येत नाही का, चाल तू उठ, थोडस सावर, स्वतःला सावर, ही घे माझी चप्पल, असं म्हणणारा हरिभक्त असतो. ही हरिभक्ताची लक्षणं नाही बाप. एक एक साया करू, 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 अवघे धरू सुपंथ, एक एक साय करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैच्या
एक असा आहे एकमेकांना सहाय्य करणारा, एकमेकाला सहकार्य करणारा, एकमेकाच्या सुखामध्ये सुख मानणारा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणारा, दया करण्याच्या पुण्याची, दया करण्याच्या पुत्राची, ते दासा आणि दासी. खऱ्या अर्थानं जो नोकरावरती सेवकावरती सुद्धा तितकंच प्रेम करतो आणि आपल्या लेकरावरती जितकं प्रेम करतो ना, त्याला म्हणतात देवभक्त, हरिभक्त. जो सर्वाभूती पाये एक वासुदेव, त्याला म्हणतात हरिभक्त. आणि आशाची संगती, खऱ्या अर्थानं जो प्रत्येकामध्ये देव पाहतो आणि जो पाहिलेला देव आपल्या चित्तामध्ये सतत ठेवतो, आशाची संगती आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये घडू दे. अभंगाचं पहिलं चरण. भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे मी तुझ्या तुकोबाचा धावा करतोय ना, त्या तुकोबाचा जो देव आहे, त्या तुकोबाचा मालक आहे. त्यावेळेला श्रीबाबाच्या शब्दातून निघलेले शब्द माळीबाबांनी सांगितले, निळा म्हणे देवा आम्ही न ओळखीचे देवा, तुकयाचा धावा केला. सारे देवा तुला आम्ही बोलवलंच नाही, पारखिल्या बाजूने आलास का, तुला इथे जर बोलवलंच नाही तर तू आला कसा, असा बघा मला म्हणा देवा पूर्वा देवासनाची वासना आमच्याकडे. मला हे सांगायचं होतं की बाबा भक्ताची सेवा करणारा भक्त खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असतो. ही वारकरी मंडळाची सेवा करणारी, ही खऱ्या अर्थाने सद्ग्रस्त ही वारकऱ्यांची सेवा करतात, ही भगवान परमात्म्याला नक्की प्रिय असतात, हे मला सांगायचं होतं. म्हणून वारकऱ्यांची सेवा करणारा बघा, एक वारकरी संप्रदायामध्ये परंपरेने कोटी सांगितली जाते बघा. हजारो ब्राह्मण एकत्र करायचे, हजारो ब्राह्मण एकत्र करायचे आणि तीर्थक्षेत्रीचा एका ब्राह्मणाला जेव घालायचं पुण्य बरोबर. बघा हजारो ब्राह्मण एकत्र करायचे आणि तीर्थक्षेत्रीतला वेद पंडित असणारा, शास्त्राचं ज्ञान असणारा, शास्त्राचा त्रिकाळ संध्या करणारा एक ब्राह्मण जेव घालायचा. खऱ्या अर्थाने एक ब्राह्मण एका बाजूला आणि इतर 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 जागेचे 1000 ब्राह्मण एका बाजूला. 1000 ब्राह्मणांना जेव घालण्याचं पुण्य जेवढं तितकं तीर्थक्षेत्रीच्या एका पंडित ब्राह्मणाला जेव घालण्याचं पुण्य बरोबर. पण तुम्हाला एक सांगू, तीर्थक्षेत्रीचे खऱ्या अर्थाने हजारो ब्राह्मण एकत्र करायचे, आणि एका वारकऱ्याला जेव घालायचं. एका वारकऱ्याला जेव घालण्याचं पुण्य आणि तीर्थक्षेत्री 1000 ब्राह्मणांना जेव घालण्याचं पुण्य हे बरोबर असतं. खऱ्या अर्थाने भाग्याचा उदय तेही दोडे भत्संत पाय. खऱ्या अर्थाने यांच्या भाग्याचा उदय झाला आणि आपल्याही भाग्याचा उदय झाला. कारण की गामने भाऊ लोक चांगले भेटत नाही, आता चांगल्याला चांगले भेटत नाही. बाबा कशा येड्याच्या गाठी आमच्या पदरी पडतात. आमच्या महाराज लोकांना, वारकऱ्यांना कशी लोक भेटतात महाराज. वारकरी तर काय साधे नसतात महाराज, हा ते बी त्यांच्या वारशाचं पाणी पिलेले असतात. चांगली लोक भेटत नाही महाराज. एक बाई माझ्याकडे पाया पाडण्यासाठी आली. आता आमच्या तिकडे मराठवाडा आम्हाला जवळ, मराठवाड्याच्या बाउंड्रीवरती आमचं नाशिक शेवटचं होतं आमचं गाव. तिकडे मराठवाड्याकडे जाण्याचा बहुतांश योग घेत असतो. कधी जर प्रवचनाला जर गेलं तर आमची सरला बेटाची जी परंपरा आहे की महाराजांच्या पायावरती काहीतरी दक्षिणा ठेवली पाहिजे. जिकडे नाही का दोन्ही आपल्याकडे आजपासून चालू करा, चांगलं नाही. आजपासून चांगला करा, चांगलं नाही. आता काय बाया म्हणतील मनोज महाराज बाई मला तर पैसे मागा लागला, नाही का पैसे बी नाही, काही नाही तुमच्या कानातलं गळ्यातलं सोनं असं तर सोनं बी घेतो, काय अडचण नाही. असो हसण्याचा विषय जाऊ द्या. बघा गामले बोमाला सांगायचं होतं, एका बाईने माझ्या पायावरती 500ची नोट ठेवली, 500ची नोट. मी एवढं खुश झालो. पाकिटात 500ची नोटा इथपर्यंत ठीक होतं, पण पायावर 500ची नोट माझ्या आयुष्यात असं तसं मी काय मोठं आहे असं काही नाही, पण एवढ्या 10-5 वर्षाच्या काळामध्ये 500ची नोट पहिल्यांदाच माझ्याकडे आली. मी पाहिलं कधी लोक जातात पण त्या 500च्या नोटीला मी हात लावतो, असं झालं. आता 500ची नोट उचलायची खरी, सगळे लोक जाऊ दिले, मी पहिली ती 500ची नोट खिशात घातली, कारण कोणी पाहिलं नको ना. मग ते बाकीच्या 10, 20-20च्या नोटा, 50च्या नोटा दुसऱ्या खिशात घातल्या आणि सगळं लक्ष माझे. लोक बोलायचे महाराज चांगली सेवा झाली, चांगलं प्रवचन झालं. हा खिशात बघा माणसाचं म्हणजे लोक कशी भेटतात बघा. 500ची नोट मी जरासं बाजूला गेलो होतो, पहिले खिशाला घातला, 500ची नोट काढली. मला एवढा आनंद झाला होता. 500ची नोट जाऊ उघडली, एका बाजूला 100ची नोट, एका बाजूला 500ची नोट. आता मला सांगा ही नोट चालवायची कशी? एवढे बेकार लोक आपल्याला खायला भेटतात. म्हणून आम्हाला आनंद वाटतो, इतकं प्रेमाने. आता आम्ही तिथं नाश्ता गेलो दलवडेकर वाडीवरती,
तिथं सुद्धा इतकं प्रेमाने स्वागत वारकऱ्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने हे नाशिक जिल्ह्याला जी परंपरा लाभली ना, ही रामप्रभूंच्या अगोदरपासून, पुराणाच्या अगोदरपासून, देवाच्या अगोदरपासूनची परंपरा आहे. संत महात्म्यांची सेवा याच भूमीमध्ये घडते, देवाची सेवा याच भूमीमध्ये घडते. आणि म्हणून तर विश्वगुरु सारखे मोठे संत या ठिकाणी समाधी घेतात. म्हणून आपल्यासारखे दैववान आपणच आहोत. म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव असतो अशाची संगती आपल्याला घेतली पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याही चित्तामध्ये थोडाफार देव आहे. म्हणून ह्या वारकऱ्यांना, या लोकांना, या कामगार नगरवासियांना सुद्धा वाटतं, आमच्या भावने भावना वाटतं, त्यांच्या परिवारांना, त्यांच्या मित्रपरिवारांना वाटतं, तेव्हा आम्हाला सुद्धा या वारकऱ्यांची अर्धाक्षण का होईना संगत भेटली पाहिजे. या न्यायानं ही सगळी मंडळी वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करतात, मोठ्या प्रेमानं करतात. निस्स सेवा करणं वेगळं आणि आनंदानं प्रेमानं करणं वेगळं. बघा, ज्या दिवशी आपण येतो त्या दिवशी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढली जाते, प्रत्येक घरासमोर सडा समर्जन केलं जातं. याचं कारण जो काय असेल, महाराज, दिवाळी येईल तेव्हा येईल, ही तिथीची दिवाळी असते, पण आमच्यासाठी दिवाळी खऱ्या अर्थानं हीच असते. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. खऱ्या अर्थानं ही लोक त्या दिवशी दिवाळी मानतात. म्हणून अशा मोठ्या प्रेमाने ही लोक मंडळी सहकार्य करतात, मोठ्या प्रेमाने वारकऱ्यांची सेवा करतात. त्यांना द्यावे तितके धन्यवाद थोडे आहेत. आणि या दिंडीला सांभाळण्यासाठी प्रत्येक जण प्रत्येकाचं काम जबाबदारीनं पार पडत असतो. पण आता ऐका गाड्या, कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. निवृत्ती राया सुपान मुक्ताबाई ज्ञान सकया. 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 बघा, या अभंगामध्ये काही नियम सांगितले. काही अभंगाची प्रस्तावना मांडत असताना जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे. बघा, मी सांगत असताना आपल्याला पहिला क्रमांक मिळवायचा आहे. आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या नियमाप्रमाणे वारी केली पाहिजे. संत महात्म्यांच्या आचारसंहितेत वारी केली पाहिजे. ही जर आचारसंहिता आपण ऐकली नाही तर आपली काय गती होईल. शांतीब्रह्म एकनाथ महाराज एका रूपकामध्ये सांगतात, हे जरी नाही काल तरी सर्वांनी हात वर करायचे. हा वारकरी, हा वारकरी हालायचा आहे, पावली करायची. हा हे जरी नाही काल, आवाज हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे चलत शेवटी बाळ काळ बाजूला येईल. चलत शेवटी बाळ, हे चलत शेवटी बाळ काळ बाजूला येईल. चलत शेवटी बाळ, चलत शेवटी बाळ काळ बाजूला येईल. चलत शेवटी बाळ, चलत शेवटी बाळ काळ बाजूला येईल. चलत शेवटी बाळ. काय जनार्दनी आमच्या काय बाजारीला, काय जनार्दनी आमच्या काय बाजारीला, आमच्या काय बाजारीला, काय बाजारीला, आमच्या काय बाजारीला, काय बाजारीला. हे पिंगळा 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 बाजारी, कोणी बोलत नाही का पिंगळा बाजारी. कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारी. बोलत नाही का पिंगळा महाद्वारी. करोनी उचित, हो करोनी उचित प्रेम खाली हृदयात. दान 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 मागायाचा लोकान मागायाचा, दान मागायाचा लोकान मागायाचा, हो दान मागायाचा लोकान मागायाचा, दान मागायाचा लोकान मागायाचा. खंडराया तुझं करीत नवासू, खंडराया तुझं करीत नवासू, खंडराया तुझं करीत नवासू, खंडराया तुझं करीत नवासू.
खंडेराया तुझं करीत नवसो खंडेराया तुझं करीत नवसो खंडेराया तुझं करीत नवसो मारू दे का तू खंडेराया मारू दे का तू खंडेराया खंडेराया तुझं करीत नवसो खंडेराया तुझं करीत नवसो खंडेराया तुझं करीत नवसो खंडेराया तुझं करीत नवसो हे वरल्या आलीला तुम्ही सावध व्हावे वरल्या आलीला तुम्ही सावध व्हावे वरल्या आलीला पाटील बुवाला जाऊन सगळे पाटील बुवाला पाटील बुवाला जाऊन सगळे पाटील बुवाला हे चिठी जाती कवणारे छाया पिंगळा माझारी कोणी बोलत का पिंगळा माझारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत का पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी कोणी बोलत का पिंगळा महाद्वारी महाद्वारी बोल बोलत का पिंगळा महाद्वारी सेवा वा आकाश महाराज की जय हो 12:30 वाजले मालकाने आदेश दिला होता त्याप्रमाणे मी सेवा या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला. पाहायला गेलं तर आम्ही सामान्य माणसं आहोत, सामान्य लोक आहोत, पण तरी सुद्धा तुमच्यासारखी एवढी मोठमोठी लोक आमच्या पाया पडतात एवढा अधिकार आमचा नाही हो. हा सन्मान जर कोणाचा असेल तर माझ्या श्री विश्वगुरु दादांचा आहे. ही सगळी मंडळी आनंदानं गातात नाचतात. हा सन्मान वारकऱ्यांचा नाही, हा सगळा सन्मान विश्वगुरु दादांच्या पायावरती या लोकांचा असणारा विश्वास, त्या विश्वासाला ही सगळी मंडळी प्राप्त होतात. बघा मला बाकीच्यांचे नाव माहित नाही, क्षमा असावी दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा विश्वगुरु श्री संत निवृत्त दादांच्या अर्पणी करत असताना या ठिकाणी आदरणीय श्री रवींद्रजी शेठ गामणे, त्याचप्रमाणे आबाजी पाटील घाटोळ यांच्याकडे आज दुपारच्या 20व्याला आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत. त्यानिमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी युवा कीर्तनकार हरिभक्त परायण आदरणीय आकाशजी महाराज आव्हाड यांनी देववशीचित्ती अभंगावरती अतिशय गोड चिंतन या ठिकाणी या दिंडी सोहळ्यातील सर्व भाविकांना या ठिकाणी दिलेलं आहे. मी महाराजांचं या ठिकाणी पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून आपलं 10वं वर्ष आहे. या वर्षी खरं जर सांगावं तर वाटतं म्हणजे पायदिंडी सोहळ्याचं आगळं वेगळं आगमन स्वागत या ठिकाणी या कामगार नगरमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. सडा समर्जन रांगोळी अतिशय त्यांच्या मनामध्ये जे तळबळ ते आतुरतेने वाट पाहत असतात आणि अतिशय जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी पायदिंडी सोहळ्याचं करतात. त्या सर्व या ठिकाणी गामणे परिवार असेल, घाटोळ परिवार असेल, त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी मी त्यांचं या ठिकाणी पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी त्यांच्या वतीनं मी प्रथमतः पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं गामणे शेठ यांचा सन्मान या ठिकाणी पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं मी बाबांना विनंती करेन, आकाशजी महाराज आव्हाड आणि मनोज महाराज जेजूरकर यांना विनंती आहे की रवींद्र शेठ गामणे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी शाल त्रिफळ देऊन आपण करावा. त्याचबरोबर आबाजी पाटील घाटोळ बाबांचाही या ठिकाणी सन्मान पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. त्यांनी तो स्वीकारण्यासाठी पुढे यावं. बुक्केचं घाटोळ बाबांचा सत्कार करा. पायदिंडी सोहळ्यासाठी सर्व भाविकांना ते या ठिकाणी अन्नदानाची सेवा देतात. त्याचबरोबर या ठिकाणी गामणे साहेब आणि
घाटोळ बाबांच्या वतीनं या ठिकाणी पालखीतील आपल्या पायदिंडी सोहळ्यातील सर्वच महाराज मंडळी असेल त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी ज्यांचे नाव घेतोय त्यांनी कृपया लवकरात लवकर बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. मनोभावे भजन कर तू प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. असे हा जन्म मोलाचा, असे हा जन्म मोलाचा. नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया, घालवू वाया. ए सदा गारे, सदा गारे, सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची. सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची.